मित्रांनो, तुम्ही कित्येक वर्तमानपत्र वाचले असतील, पण तुम्हाला माहिती आहे का, निजामशाही काळात एक असं सरकारी वृत्तपत्र होतं जे थेट जनतेपर्यंत सरकारचे आदेश पोहोचायचं. हो, अगदी खरं आहे. त्याचं नाव होतं हैदराबाद गॅझेट. कल्पना करा मित्रांनो, त्या काळात ना इंटरनेट होतं, ना टी व्ही होती. सरकारची प्रत्येक छोटी मोठी सूचना जनतेच्या मनापर्यंत पोहोचण्याचं काम या गॅजेटच्या माध्यमातून व्हायचं. मग ते जमिनीचे कायदे असोत, कराविषयी आदेश असोत किंवा न्यायालयीन निर्णय, सगळं काही छापलं जायचं या हैदराबाद गॅझेटमध्ये. आणि गंमत म्हणजे जसं आज गॅझेट ऑफ इंडिया प्रकाशित होतं, तसं त्या काळात निजामशाहीचं हे वर्तमानपत्र सरकारचे प्रत्येक हुकूम थेट जनतेपर्यंत पोहोचायचं. पण सन 1948 आलं. ऑपरेशन पोलोनंतर हैदराबाद भारताचा भाग बनला आणि त्यानंतर गॅजेटचं रूपही बदललं. सुरुवातीला ते आंध्र प्रदेश गॅझेट झालं आणि पुढे ते तेलंगणा गॅझेट म्हणून प्रकाशित होऊ लागलं. तर मित्रांनो, हैदराबाद गॅझेट हे फक्त कागद नव्हता, तर एक दस्तऐवज होतं ज्यात निजामशाहीपासून भारतीय शासनापर्यंत